खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। राज्यात मध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित आहे पीक विम्यासंदर्भातील। आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील मोठी अपडेट आली आहे। पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होताना पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसापासून जो रखडलेला पीक विमा आहे हा प्रति जिल्ह्यावाईज आता जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार। शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची मोठी न्यूज आलेली आहे। गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पीक विमा जमा होताना पाहायला मिळणार आहे। 25,000 ते 30,000 पर्यंत हेक्टरी पीक विमा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला जमा होणार आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत 1 रुपयामध्ये पीक विमा गेल्या वर्षी जाहीर झालेला होता। यानुसार मोठ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश सरकारने जाहीर केलेले ते त्यानुसार आता खरीप पीक विमा 2025 ची मोठी अपडेट आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळणार आहे। गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पीक विमा कसा जमा होणार आहे, कोणत्या पद्धतीने कप अँड कॅप मॉडेल आहे की सरसकट पीक विमा आहे हे आपल्याला पाहायला मिळालं। दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची वाटप आलेली आहे। नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, धाराशिव असेल, या सर्व जिल्ह्यांची आता शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे। उद्यापासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आपल्याला जमा होताना पाहायला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता महत्त्वाची अपडेट अशी आहे की गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये पीक विमा आपला जर आला नसेल तर आपण कोणतं काम करायचं आहे, आणि जर पीक विमा येण्यासाठी आपण केवायसी अपडेट केली नसेल किंवा टॅक्सचा प्रॉब्लेम असेल, ॲग्री टॅक्सचा बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे सुद्धा पीक विमा आला त्यानंतर अकाउंट दुसरं दिलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला पीक विमा जमा न होत्याचा पाहायला मिळते। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सर्वात मोठी अपडेट आहे। आता इथून पुढे पीक विमा कसा होणार, पीक विमा जमा विषयीची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती जाऊन आपण या अपडेट बघू शकता। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे। 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेल्या सर्व मंडळाचा, सर्व तालुक्यांचा, सर्व जिल्ह्यावाईज, गावावाईज ही यादी प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती अवेलेबल आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे। जर तुम्ही या हंगामाचा अजूनही पीक विमा काढलेला नसेल तर लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे। नाहीतर जर काही आपत्ती आली किंवा पूर आली, अतिवृष्टी आली, जाळपोळ झाली तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही। पीक विमा संदर्भातील सर्व अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन पीक विम्याची अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।